दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांकरिता भाजप, आप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढाई सुरू आहे। निवडणुकीची मतप्रक्रिया पार पडली असून दिल्लीकरांचा कल कुणाच्या बाजूने राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली। खरं तर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसनं प्रचारातून अंक काढून घेतल्याचं दिसून आलं। त्यामुळे खरी लढत ही आप विरुद्ध भाजप अशीच होणार असल्याचं चित्र आहे। मागच्या 25 वर्षात राजधानी दिल्लीची सत्ता भाजपपासून दूर राहिली, तर आपनं गेल्या 3 टर्मपासून दिल्लीवर वर्चस्व मिळवलंय। त्यामुळे आपला नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपनं मोठी ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय। साम, दाम, दंड, भेद अशी सगळी आयुधं केंद्रातील मोदी सरकारकडून वापरण्यात येत आहेत। हे बघता अरविंद केजरीवाल आपलं अस्तित्व टिकवणार का मोदींची गॅरंटी पुन्हा चालणार याचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा। नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा। मागच्या 3 निवडणुकांमध्ये दिल्लीवर प्रामुख्याने आम आदमी पक्षाचा वर्चस्व राहिला। 2011च्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आपनं मागच्या 15 वर्षात दिल्लीसह देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळवलं। 2015च्या विधानसभा निवडणुकीत आपनं तब्बल 67 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलं होतं, तर 2020च्या निवडणुकीत 62 जागांवर झेंडा फडकवला। या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांचा आप म्हणजे आम आदमी पार्टी आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जातोय। आतापर्यंत इतिहास आपच्या बाजूने असला तरी या निवडणुकीत त्यांची चांगलीच कसोटी लागली। कथित मद्य घोटाळा, माजी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य नेत्यांवर झालेली अटकेची कारवाई यामुळे आपच्या प्रतिमेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसतं। याशिवाय मागच्या 3 टर्ममध्ये सत्तेत असल्यानं अँटी इन्कमसी फॅक्टरचाही पक्षाला सामना करावा लागतोय। त्यात लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या मतदारांनी आप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांना साप झिडकारल्याचं दिसून आलं, तर भाजपच्या पारड्यात भरभरून मतं पडली। असं असलं तरी लोकसभेत मोदी आणि विधानसभेत केजरीवाल हा दिल्लीकरांचा मागच्या काही वर्षातला ट्रेंड राहिला। त्यामुळे भाजपसाठी काहीच अनुकूल वातावरण असलं तरी त्यांना दिल्लीकरांना गृहीत धरून चालणार नाही। दिल्लीत 1.5 कोटी मतदार आहेत, त्यातील 40 ते 45% जनता मध्यम वर्गात आहे। नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात भाजपनं मध्यम वर्गावर फोकस ठेवला होता। 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त ठेवत मध्यम वर्गांना खुश केलं। हे बघता केजरीवाल यांच्या मागे असलेला मध्यम वर्ग मोदींकडे वळू शकतो असं सांगण्यात येतं। असं झालं तर दिल्लीत आपला धक्का बसू शकतो। भाजपनं केंद्रात वर्चस्व राखलं, पण मागच्या 25 वर्षात दिल्ली त्यांच्यापासून दूर दिसते। म्हणूनच दिल्लीवर कब्जा करण्यासाठी भाजपनं प्रचंड ताकद लावली। साम, दाम, दंड, भेद अशी सगळे शस्त्र भाजपनं मुक्त वापरलेत। वेगवेगळ्या मुद्द्यावर आपला घेरण्याचे डावपेच भाजपने अवलंबले। पंतप्रधान मोदी यांनी तर आप म्हणजे आपदा अर्थात आपत्ती असल्याचा प्रचार केला। या खेपेला काही करून दिल्लीवर झेंडा फडकवायचा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निर्धार दिसतोय। शिवाय या निमित्तानं आपची ताकद कमी करण्यातही भाजपनं यश मिळवलंय। हे बघता त्यांची दिल्ली मोहीम फळाला येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। अरविंद केजरीवाल यांच्या आपनंही आपलं सगळं अस्तित्व या निवडणुकीत पणाला लावलंय। मुख्यमंत्री महिला सन्मान योजना, पुजाऱ्यांना मासिक 18,000 रुपये अशा घोषणा करून आपनं सॉफ्ट हिंदुत्वाचं कार्ड खेळलंय। खरं तर आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तिरंगी लढत भाजपसाठी फायद्याची ठरणार असल्याचं चित्र सुरुवातीला होतं। मात्र इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी हस्तक्षेप केल्यानं काँग्रेसनं शेवटच्या टप्प्यात प्रचारातून अंग काढून घेतलं। त्याचा एक भाग म्हणून राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभा रद्द करण्यात आल्या। मुस्लिम वस्त्यापासूनही काँग्रेस काहीशी दूर राहिली। काँग्रेसचे अंतर्गत सहकार्य आपकरिता प्लस पॉईंट ठरू शकतं। दिल्ली हस्तगत करण्यासाठी मोदी सरकारनं काय काय केलं हे दिल्लीकर जाणतात। त्यामुळे या आघाडीवर त्यांची सहानुभूती अरविंद केजरीवाल यांना मिळू शकते असं म्हणायला हरकत नाही। हे पाहता केजरीवाल यांनी पुन्हा बाजी मारली तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। लोकसभेत कुणाला हात द्यावा आणि विधानसभेत कुणाची पाठराखण करावी याचा दिल्लीकरांचा कन्सेप्ट क्लिअर आहे। हे बघता दिल्लीत आपच बाप ठरणार की भाजप टॉप करणार हे 8 फेब्रुवारीला कळणारच आहे। तुम्हाला काय वाटतं, दिल्लीत कुणाची सत्ता येईल हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।